नमस्कार मित्रांनो. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत की बी फॉर्म ऍडमिशन 2020-21 साठी ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा आहे आणि मी विक्रांत ढमक तुम्हाला सगळी प्रोसेस सांगणार आहेत ऑनलाईन कसा फॉर्म फिलअप करायचे. अजून अपडेट्ससाठी माझं चॅनल सबस्क्राईब करा. गुगलमध्ये आल्यानंतर mhcet.org असं टाईप करा. त्यानंतर पहिली जी वेबसाईट येईल त्यावरती क्लिक करा. तर क्लिक केल्यानंतर खाली स्क्रोल करा. स्क्रोल केल्यानंतर अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसमध्ये तुम्हाला बी फार्म और फार्म डी हे दिसेल, त्यावरती क्लिक करा. त्यानंतर इथं आल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं लिहिलंय न्यू रजिस्ट्रेशन. तर न्यू रजिस्ट्रेशन वरती क्लिक करा. तर त्यानंतर विचारता MSCET तुम्ही 2020 ची दिलेली आहे का नाही, तर येस वरती क्लिक करा दिलेली असेल तर. आणि त्यानंतर तुम्ही तुमचा ऍप्लिकेशन नंबर इथं टाका. एक डिटेल्स वरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीत तुम्हाला तुमचा CET स्कोर कार्ड दिसेल. त्याला सेव्ह आणि प्रोसीड करा पुढं. तर पुढचं पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला तुमचे पर्सनल डिटेल्स टाकायचे. तर रजिस्ट्रेशन डिटेल्स म्हणून लिंक ओपन होईल. त्यानंतर कॅन्डिडेट फुल नेम आणि जे नाव तुमच्या 12वीच्या मार्कशीटवर आहे तशाच्या तसंच नाव इथं तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर वडिलांचं नाव, त्यानंतर पुढं आईचं नाव, त्यानंतर जेंडर मेल फिमेल, पुन्हा ते कन्फर्म करायचंय. त्यानंतर डेट ऑफ बर्थ जन्मतारीख. तर डेट ऑफ बर्थ हे DDMMYYYY याच फॉर्मॅटमध्ये टाकायचे. पहिल्यांदी तारीख, त्यानंतर महिना, त्यानंतर वर्ष. त्यानंतर रिलिजन, कुठल्या रिलिजनला तुम्ही बिलॉंग करतात ते. त्यानंतर प्रदेश, तर तुम्ही रुरलमध्ये आहात का अर्बनमध्ये आहात. जर तुम्ही ग्रामीण भागात असाल तर रुरल करा आणि शहरी भागात असाल तर अर्बन करा. त्यानंतर फॅमिली इन्कम. तर हा फॅमिली इन्कम जो आहे तो तुमच्या उत्पन्नाच्या दाखल्यावरती दिलेला असतो, तो रेंजमध्ये दिलेला आहे. तर त्या रेंज प्रमाणे त्याला सिलेक्ट करा. त्यानंतर तुमची मदर टंग, तर मराठी असेल तर मराठीवरती क्लिक करा. आणि त्यानंतर तुमचं नॅशनॅलिटी, तर नॅशनॅलिटी इंडियनच असणार आहे. त्यानंतर पुढचं आहे कम्युनिकेशन डिटेल्स, ज्यामध्ये तुम्हाला ॲड्रेस टाकायचा आहे. तर तुमचं ॲड्रेस इथं टाका. त्यानंतर तुमचं राज्य सिलेक्ट करा. महाराष्ट्र असेल तर महाराष्ट्र सिलेक्ट करा. डिस्ट्रिक्ट जी असेल ती सिलेक्ट करा. त्यानंतर तालुका, जो तुमचा तालुका आहे तो सिलेक्ट करा. आणि त्यानंतर तुमची विलेज जी आहे ती सिलेक्ट करा. त्यानंतर पिनकोड. हे जे लाल टिपके जे दिसत आहेत तुम्हाला, तर हे कंपल्सरी ऑप्शन आहेत, म्हणजे ते कंपल्सरी तुम्हाला भरणं गरजेचंच आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता तिथं टेलिफोन क्रमांक इथं लाल नाहीये, तर हे नाही टाकलं तरी चालेल. पण मोबाईल नंबर हा तुम्हाला गरजेचा आहे. तर मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला OTP येणार आहे आणि ईमेल ID हा एक तुम्हाला टाकायचा आहे, ज्याच्यावरती तुम्हाला पासवर्ड येणार आहेत तुमचे. मोबाईल नंबर टाकताना एक लक्षात घ्या की मोबाईल नंबर टाकताना मोबाईल नंबर असाच टाका की जो तुमच्या जवळ आहे आणि जो चालू आहे, आणि ईमेल ID पण तोच, जो चालू आहे तोच टाका. त्यानंतर तुम्हाला पासवर्ड चूज करायचा आहे. तर पासवर्ड चूज करण्यासाठी 8 ते 13 टोटल कॅरेक्टर्स पाहिजे. त्यात एक अल्फाबेट अप्पर केसचं पाहिजे, एक लोअर केसचं पाहिजे, आणि एक न्यूमरिक व्हॅल्यू असली पाहिजे, आणि एक स्पेशल कॅरेक्टर असलं पाहिजे, जसं की @ $, %, अशा पद्धतीत. आणि पासवर्ड चूज केल्यानंतर त्याच्यानंतर पुन्हा तोच टाका आणि कन्फर्म करा. त्यानंतर तुम्हाला विचारलंय सिक्युरिटी पिन. हा जो खाली सिक्युरिटी पिन दिसतोय तो तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि त्यानंतर सेव्ह आणि प्रोसीड करायचंय. त्यानंतर पुढं तुम्हाला OTP येणार आहे. तो OTP तुमच्या मोबाईल नंबरला किंवा तुमच्या ईमेल ID ला येईल आणि तो OTP इथं टाकायचा आहे. OTP व्हेरीफाय झाल्यानंतर पुढचं पेज असं ओपन होईल
आणि तुम्हाला एक ऍप्लिकेशन आय डी भेटेल आणि याचा ऍप्लिकेशन आय डीचा मेसेज तुमच्या मोबाईल नंबरवर पण येणार आहे. झाल्यानंतर खाली स्क्रोल करा आणि स्क्रोल केल्यानंतर प्रोसीड टू कम्प्लीट ऍप्लिकेशन फॉर्म त्यावरती क्लिक करा. आणि इथं तुम्हाला आता तुमचा ऍप्लिकेशन आयडी जो आता जनरेट झालाय आणि जो पासवर्ड तुम्ही टाकलेला आहे तो टाकायचा आहे. झाल्यानंतर पुढचं पेज असं ओपन होईल साइन इन केल्यानंतर आणि तुम्हाला ह्या स्टेप्स ज्या आहेत 10 स्टेप्स तर ह्या कंप्लीट करायच्या आहेत. तर पहिली रजिस्ट्रेशन डिटेल्स आपण कंप्लीट केलेली आहे. त्यानंतर पुढची जी स्टेप आहे स्टेप 2 कॅन्डिडेट टाइप डिटेल्स तर त्यावरती क्लिक करा. तर त्यात पहिल्यांदा सांगितलंय की तुम्ही SSC आणि HSC हे महाराष्ट्र स्टेट मधनच केलेली आहे का? तर बरेचसे लोकांनी महाराष्ट्र स्टेट मधूनच केलेले आहे. तर जे काय असेल ते वाचून घ्या आणि त्या पद्धतीचं ते फिल करा. तर बरेचसे लोक हे टाईप A चेच असतात तर हे बघून फिल करा तुम्ही. आणि ते फिल केल्यानंतर पुढे प्रोसीड करा. तुम्हाला इथं एकच ऑप्शन फिल करायचंय. सेव्ह अँड प्रोसीड झाल्यानंतर पुढे तुमचं येणार आहे होम युनिव्हर्सिटी अँड कॅटेगरी डिटेल्स. तर होम युनिव्हर्सिटी अँड कॅटेगरी डिटेल्स मध्ये तर तुम्ही याच्यापैकी कुठलंही सर्टिफिकेट तुम्ही क्लिक करू शकतात की जे तुमच्याकडे आहे. शक्यतो लिव्हिंग सर्टिफिकेट जे प्रत्येकाकडेच असते. त्यानंतर तुमची डिस्ट्रिक्ट जिथनं तुम्ही SSC पास केलेली आहे. त्यानंतर तुमचं HSC जिथनं तुम्ही 12वी पास केलेली आहे ते डिस्ट्रिक्ट तुम्हाला टाकायचंय. त्यानंतर तुमचा तालुका का ज्या ठिकाणी तुम्ही HSC म्हणजे 12वी पास केलेली आहे. आणि त्यानंतर तुमची कॅटेगरी तर तुम्ही यापैकी कुठल्या कॅटेगरी जी आहात ती सिलेक्ट करा आणि त्यानंतर सेव्ह आणि प्रोसीड करा. ज्यावेळेस तुम्ही ओपन सोडून कुठली कॅटेगरी सिलेक्ट करतात तर त्यावेळेस तुम्हाला हे ऑप्शन्स अजून उघडतात. ज्यावेळेस तुम्ही ओपन सिलेक्ट करतात त्यावेळेस हे ऑप्शन राहणार नाही. तर त्यानंतर पुढचा जो ऑप्शन येतोय सिलेक्ट कास्ट टू विच यू बिलॉंग जी तुमची जात आहे तर ती निवडा. तर याच्यासाठी तुमच्याकडं कास्ट सर्टिफिकेट असलं पाहिजे का त्यातून तुम्ही बरोबर कास्ट हे टाकू शकतात. त्यानंतर व्हॅलिडिटीचं सर्टिफिकेट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जर तुमच्याकडे आहे ते अवेलेबल करा. तुमच्याकडं नाहीये पण रिसिप्ट आहे तर तुम्ही अप्लाइड बट नॉट रिसिव्ड त्याला क्लिक करा आणि तुमच्याकडं नाहीच आहे काहीच तर नॉट अप्लाइड असं म्हणा. आणि त्यानंतर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट तो तुमच्याकडे असेल ते अवेलेबल करा. अप्लाय केलेलं आहे रिसिप्ट आहे बट भेटलेलं नाही तर त्यांनी अप्लाइड बट नॉट रिसिव्ड असं करा. आणि ज्यांच्याकडे नाहीच आहे तर त्यांनी नॉट अप्लाइड करा. हे सगळं झाल्यानंतर सेव्ह आणि प्रोसीड म्हणा. त्यानंतर पुढची जी टॅब येते स्पेशल रिझर्वेशन डिटेल्स. तर स्पेशल रिझर्वेशन डिटेल्स मध्ये तर पहिलं जे आहे पर्सन विथ डिसॅबिलिटी अपंग किंवा दिव्यांग प्रकार जर तुमच्याकडे काही सर्टिफिकेट असेल तरच त्याला क्लिक करा नाहीतर नॉट ऍप्लिकेबल बाय डिफॉल्ट ते येणार आहे. तर तुमचे पॅरेंट्स कुणी डिफेन्स मध्ये जर असेल तर ते सिलेक्ट करा आणि हे टॅब बघूनच ते सिलेक्ट करा. जर नसेल तर नॉट ऍप्लिकेबल करून टाका. फॅमिली इन्कम जो पहिल्यांदा आपण टाकला होता त्यामुळं तो डायरेक्टलीच इथं आलेला आहे. डू यू वॉन्ट टू अप्लाय फॉर TFWS ट्युशन फी वेव्हिअर स्कीम. तर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुम्ही येस म्हणा. जर तुम्हाला अप्लाय नसेल करायचं तर तुम्ही नो म्हणा. त्यानंतर आर यू ऑर्फन म्हणजे तुम्ही अनाथ आहात का. जर असेल तर येस करा नसेल तर नो म्हणा. डू यू बिलॉंग टू मायनॉरिटी कॅन्डिडेट टाईप तुम्ही अल्पसंख्याक प्रवर्गात मोडत आहात का. जर असेल तर येस म्हणा नसेल तर नो म्हणा. आणि त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक करा.
तर त्यानंतर पुढची जी टॅब येते, तर तुम्ही टॅब ह्या बाजूला पण बघू शकतात की आपण रजिस्ट्रेशन डिटेल्स नंतर चालू ज्या केलेल्या टॅब्स आहेत, तर त्यानंतर आता क्वालिफिकेशन डिटेल्स. तर ह्या ज्या भरलेल्या आहेत त्या सगळ्या हिरव्या कलरमध्ये आहेत आणि ज्या भरायच्या आहेत त्या लाल कलरमध्ये आहेत. तर क्वालिफिकेशन डिटेल्समध्ये तुम्हाला 10वीचे मार्क्स एंटर करायचे. 10वीचा बोर्ड तुम्ही पहिल्यांदा सिलेक्ट करा आणि 10वीचा बोर्ड सिलेक्ट केल्यानंतर जो काही तुमचा बोर्ड असेल तर त्याच्यासाठी तुमचं 10वीचं जे मार्कशीट आहे ते जवळ ठेवा. त्यानंतर तुमचं 10वीचं पासिंग इयर जे काय असेल ते आणि 10वीचा सीट क्रमांक जो काही तुमच्या रिझल्ट वरती आहे. त्यानंतर तुम्ही 12वी कुठं केली, तर 12वी भारतात केली असेल तर त्यावरती क्लिक करा. बाहेर जर केली असेल म्हणजे परदेशामध्ये तर अब्रॉड वरती क्लिक करा. तर 12वीचा बोर्ड तुमचा कुठला होता तर तो तुम्ही सिलेक्ट करू शकता याच्यामध्ये. महाराष्ट्राचा जर असेल तर महाराष्ट्राचा तो सिलेक्ट करा. त्यानंतर तुमचं पासिंग इयर 12वीचं कुठल्या वर्षी तुम्ही पास झाला ते तुम्ही टाका. त्यानंतर 12वीचा सीट नंबर जे तुमच्या रिझल्ट वरती आहे 12वीच्या तर ते टाका. त्यानंतर पुन्हा एकदा येते कॅन्डिडेट नेम ऑन HSC मार्क्स HSC मार्कशीट. तर त्यामध्ये जे नाव तुमचं 12वीच्या मार्कशीट वरती जसं लिहिलेलं आहे तसंच टाका. आणि तुमचं स्टेटस काय, तुम्ही पास आहात फेल्ड आहात, तर पासच असणार आहे तर पासच इथं टाका. त्यानंतर तुमचे सब्जेक्ट वाईज मार्क्स टाकायचे. तर हे मार्क्स बिलकुलही चुकून देऊ नका, तर हे फार महत्वाचे आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा फिजिक्सचे मार्क्स विचारलेत 12वीचे तर ते टाका. त्यानंतर केमिस्ट्रीचे विचारलेत ते टाका. त्यानंतर तुम्हाला कुठल्या सब्जेक्टमध्ये जास्त मार्क्स आहेत. आता फार्मसीला ज्यावेळेस तुम्ही ऍडमिशन घेतात PCB किंवा PCM कुठलं निवडलं पाहिजे, बरेचसे लोक हे विचारतात. ज्याला जास्त मार्क्स असतील तर ते तुम्ही सिलेक्ट करा. तर तुम्हाला जर बायोलॉजीला जास्त मार्क्स असेल तर बायोलॉजी सिलेक्ट करा, मॅथला जास्त मार्क्स असेल तर मॅथ सिलेक्ट करा. कारण ज्याला जास्त मार्क्स आहेत ते ऑटोमॅटिकली त्यानुसारच तुमचं मेरिट लागणार आहे. तर 12वीला इंग्रजीत किती पडलेत ते एकदा टाका आणि तुमचे संपूर्ण मार्क म्हणजे एकत्रित मार्क टोटल मार्क्स तर ते तुम्ही इथं टाका. आणि हे आउट ऑफ ते बाय डिफॉल्ट येतात किंवा तुम्ही टाकू शकतात आणि पर्सेंटेज ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट होतात पुढे. त्यानंतर पुढचं डिटेल आहे तर डिप्लोमा फार्मसी तुम्ही केलेलं आहेत का. डिप्लोमा फार्मसी जर केलेलं असेल तर येस म्हणा, नसेल केलं तर नो म्हणा. त्यानंतर पुढची जी टॅब येते तर त्यात विचारलंय की हॅव यू अपियर्ड द नीट एक्झाम 2020. जर तुम्ही अपियर केलं असेल तर येस म्हणा, नसेल केलं तर नो म्हणा. आणि येस केल्यानंतर तुम्हाला तुमचे डिटेल्स इथं टाकायचे. पहिला जो आहे ऑप्शन रोल नंबर, त्यानंतर तुमचं फिजिक्समध्ये किती मार्क्स होते, केमिस्ट्रीमध्ये किती मार्क्स होते आणि बायोलॉजीमध्ये किती मार्क्स होते आणि त्यानंतर टोटल. आता इथं मॅथचं ऑप्शन येणार नाही, नीटमध्ये मॅथ नसतं. त्यानंतर पुढचं जे ऑप्शन येणार आहे अपलोड फोटोग्राफ. तर फोटोग्राफ हा PNG, JPEG किंवा JPEG याच फॉर्मॅटमध्ये पाहिजे. PDF फॉर्मॅट किंवा वर्ड फॉर्मॅट हा चालणार नाही. आणि फोटोग्राफ हा रिसेंट असला पाहिजे. तर इथं मी भरलेला आहे ऍक्च्युली. तर तुम्ही ओपन करा. तो ओपन केल्यानंतर तुम्ही ज्या फोल्डरमध्ये तो सेव्ह केलेला आहे त्या फोल्डरमधून तो ब्राउज करा. ब्राउज केल्यानंतर जर क्रॉप करायची गरज असेल तर तुम्ही तो क्रॉपही करू शकता आणि त्यानंतर तुम्ही अपलोड करा. अपलोड केल्यानंतर तुम्हाला हे अशा पद्धतीत इथं फोटोग्राफ दिसेल. आणि ते झाल्यानंतर सेव्ह आणि प्रोसीड म्हणा. तर सेव्ह आणि प्रोसीड केल्यानंतर तर तुम्हाला हे जे काही डॉक्युमेंट्स आहेत तर हे अपलोड करायचे. तर त्याच्यासाठी जे फाईल फॉर्मॅट्स आहेत हे PDF असली पाहिजे किंवा JPG असली पाहिजे किंवा JPEG और PNG. आणि ही मॅक्झिमम फाईल साईज जी आहे ही 500 KB पर्यंत आहे. 500 KB पुढचे ते घेणार नाही. तर सगळ्यात पहिल्यांदा आलंय नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, त्यानंतर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट और बर्थ प्लेस सर्टिफिकेट. त्यानंतर पुढचं आहे कास्ट सर्टिफिकेट. त्यानंतर पुढचं आहे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. त्यानंतर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट. त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट आणि स्टेटमेंट ऑफ मार्क ऑफ SSC म्हणजे
10वीचं सर्टिफिकेट, त्यानंतर 12वीचं सर्टिफिकेट, त्यानंतर नीटचं स्कोर कार्ड आणि MHCETचं स्कोर कार्ड. तर एवढे 10 डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं अपलोड करणं गरजेचं आहे. तर त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही ओपन कॅटेगरी सिलेक्ट करतात तर ओपन कॅटेगरीमध्ये तर याची काही गरज पडत नाही. कास्ट सर्टिफिकेट असेल, व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल किंवा नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असेल तर याची काही गरज पडणार नाही, पण बाकीच्यांची गरज पडेल. आणि ते झाल्यानंतर तुम्ही इथं ऍप्लिकेशन फी वरती क्लिक करू शकतात आणि ऍप्लिकेशन फी वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जर तुम्ही MHCET जर दिलेली असेल तर तुम्हाला ऍप्लिकेशन फी लागू होत नाही. आणि त्यानंतर तुम्ही प्रिंट ऍप्लिकेशन फॉर्म, ज्या लोकांनी फक्त नीट दिलेली आहे अशाच लोकांसाठी ती लागू होते. नीट दिलेली आहे परंतु MHCET दिलेली नाही अशाच लोकांसाठी त्या ऍप्लिकेशन फी भरावी लागते. जर तुम्हाला काही अजून शंका असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. तर शंकांचं निरसन मी नक्कीच करेन. धन्यवाद.